अरे आमच्या देशात एवढी नीती की पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. एवढी नीती की दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. लोक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, एका 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकच तेवढे गुण वाढायचं. म्हणून तुम्हाला सांगते, इथं परमार्थात या. अरे माणसं म्हणतात निष्ठा येते असं म्हणलं जातं. चंद्र सूर्य गाथा ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य येतोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही दादा. चंद्र सूर्य येतोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही, गाथा ज्ञानेश्वरी येतोपर्यंत चंद्र सूर्य. हे लक्षात ठेवा दादा. जेव्हा हे संपल ना तेव्हा तेही राहणार. म्हणून इथं या, सुधरा. गरज आहे. खायचं ते खात जा, प्यायचं ते पेत जा, घालायचं ते घालीत जा. माळकरी व्हा. लय अवघड झालं माळकऱ्याचं सुद्धा. कोरोनाच्या काळात ज्याच्या माळा टिकल्या तीच खरा माळकरी. तुमच्याकडलं मला माहित नाही बरं का दामांना, पण आमच्याकडे काय आहे. तुमच्याकडे काय लागलं? एक तर घालू नका. घातली तर तुमचा विश्वास नाही देवावर. आणि जर विश्वास नाही तर माळ घालताच कशाला? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी हरी 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 करत गावात गोंगलत फिरायचं आणि माळा काढायच्या. विश्वास, देवावर विश्वास ठेवा दादा. काढू नका. पाया पडून सांगते. मी तर म्हणते मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करा. फक्त पांडुरंगाला माझं आहे का ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधानं गेला, पण वावरात टुबुक्स. जे सोमवारी मटण, एकादशीला दारून माळा काढित की नाही त्याला आड रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा गारा असा हन्ना आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय मला पाहिजे गारा. देव आपला ऐकणार, पण तुम्हीच माझा ऐका दादा. अहो आपल्या वागण्यामुळे लेकरं बिघडली. आपल्या वागण्यामुळे पुढची पिढी बिघडली दादा. अरे तुम्ही पोरं स्वतःची. आणि तुम्हाला सांगते की माळकरी आणि वारकऱ्याला नाव ठेवत नाही. माळकरी आणि वारकरी वाईट नाही दादा. वाईट लोकांनी माळेचा परमार्थाचा आधार घेतलाय. लक्षात ठेवा दादा. हे लोक वाईट नाही, वाईट लोकांनी याचा आधार घेतला. थोडेच जागे व्हा. खरं कोण आणि खोटं कोणी बघायला शिका. चला, पुढची पिढी बिघडू देऊ नका दादा. तुम्हीच खातात, तुम्हीच पितात, लोकांना कायच आदर्श घ्यावा. इथे बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे का भाव? एक दोघच खात्यात का? बाकीचे सगळे निर्व्यसनी वा. बरोबर 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 बरोबर. ज्यांना सुपारीचंही व्यसन नाही अशांना स्वाभिमानानं हातवरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. हां इकडे 18 19 20 21. बाळा तुमचं वय यायचंय. आलं बघा बरेच येतं. पाठीमागं बरेच येतं. एक 50 धरली. बाकीचे खाणारे करा म्हणलं तवा काय तुमच्या कानातून वारं गेलं का? ऐकवलं नाही तुम्हाला? मग जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्हीच नाही. आमची तरी काय गुणाची येतोय. कीर्तन झाल्यावर म्हणतात हेची दाणो देवा देवा तुझा सर्व काय जीव आहे. खायचं ते खात जा दादा, प्यायचं ते पेत जा. कुठं येड्यावरी परमार्थ करीता. आजोबाला सांगितलं बाबा काकडा करा की देवाला म्हणतो कुठं हात आणला दर्शन येऊ तुला उठवी एका दिवशी. काय काकडा करता दादा? परमार्थ करा, पण जरा डोळे उघडून परमार्थ करत आता. पुन्हा पुन्हा सांगते सुशिक्षितपणे वागा. आणि नुसतं सुशिक्षित नाही, स्वतःचं दीर्घ भरवण्यासाठी कमवतो तो झाला सुशिक्षित, पण स्वतःच्या घासातला घास जनतेला देतो तो झाला सुसंस्कृत. लेकरं सुसंस्कृत पाहिजे दादा. घडवा घडतात. आता आमची लेकरं पोरांनो ताड बसा रे. इथला कोपरा ताड बसा, पाठीमागच्या आणि ताड बसा. माझ्याकडे बघा लुक्या ठियात. एखादं इंग्लिश मिडियमचं असेल तर लय भंगार केलं त्या इंग्लिश मिडियमनं.
धोबी का गुत्ता घर का ना घाटका अशी अवस्था झाली महाराज. नीट मराठी येणं आणि इंग्लिश येणे. एका ज्युनियर सिनियर केजीचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी. आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघा. पिंट्या म्हणला तुम्हीच लप. ती म्हणला का? म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं गेलंय मी महिनाभर येणार. तुम्हाला गुलाची वाटतात काय? अरे आठवीचं पोरगा आठवीचं माझ्यासमोर मावा चोळीत होतं. म्हणलं बाळा अरे लाज वाटते का तुला? चडीतला पॅन्टी घ्यायचा तू मावा चोळतो? ती मला म्हणला ऐ तो कोण? म्हणलं मी महाराज. मांडपात कीर्तन झालं ना आता बोंबलायचं की तो ऐकत्या. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. जर ना काय बोलणार महाराज बळेरी न शक्ती. मी म्हणलं बाबा तू बापाचं ऐकत नाही तू माझं काय ऐकणार. समोरून त्याचा बापाला त्यानं चोळलेली मागायची मग पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा आताच म्हणलं तुम्ही बापाला घेत नाही. ती म्हणलं आहे बाबाला घरातली आवलाला पण नाही. म्हणून मग मागं का घेतली? ती म्हणलं ती आवला त्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं घेतली. बाप इतक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का? म्हणून सांगते सुधरा दादा आपल्यावर. चला पोरांनो काढ बसा रे माझ्याकडे बघा. मला सांगा पोरांनो मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणजे डोंगराचा खेळ तरी म्हणजे नाही एवढं तर माहित आहे. पोरांनो मला सांगा 2-4 वर्षापूर्वी एक पिक्चर लई गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधल्या हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुणाची हिरो काय माय बाबा हो तुमची जर काय रत्न दिले माय गावाला. किती गुणाचे आहेत महाराज. पोरांनो काय जनरल नॉलेज आहे तुमचं. पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या पोट्याना म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे पोरांनो माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता पिटायचा राहिला अजून. तिला हप्ता भरून नाही दादा चूक त्यांची नाही दादा. पोरांनो शेवटचा प्रश्न. ज्ञानोबरांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? नाही मी सांगितलं बाळ वाजे राजा व्हायचंय तुम्हाला. बाळ वाजे राजा व्हायचंय तुम्हाला. पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचं तुम्हाला. बोलले राजे दादा काय अवस्था होती मुघलांची सत्ता जमीन 3 मुघलांना नव्हता मुघाली. होती मुघलांची सत्ता जमीन 3 मुघलांना नव्हता मुघाली. होती जिजाईला खंत झालं शिवा पात्र होती जिजाईला खंत झालं शिवा पात्र तुझी समाज मुजरा मुजरा मानाचा चिर मुजरा मानाचा काय खुश पागल असेल दादा. उगाच भेटले का छत्रपती? अरे छत्रपती सोडा मावळे कुणाला म्हणावं. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या आलं शाहिस्तेखानाची पोरगी गायब व्हावी कुठेतरी लपावी. बायकोने विचारावं जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं हे जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला मावळे म्हणायचे दादा. काय निष्ठा काय नजर. लोक म्हणतात ताई तुम्हाला लईच गर्व आहे. खरं सांगू आज जर छत्रपती नसते शंभूराजे नसते तर ह्या गोष्टी आहेत ना की कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते. कशी माहिती आहे ना जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते.
जाणीव ठेवा थोडीशी. मी तर म्हणते मला एकाच गोष्टीचा नाद आहे, नाद आहे, नाद. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही, श्वासात श्वास येतो पण छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. नशाई पैसे काय सांगायचं तुम्हाला. आणि असलीच पाहिजे पोरं तर एकच नशा असली पाहिजे, फक्त राजांच्या विचारांची. कारण छत्रपती एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभा जन्मला, शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती, सर्वराजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती जय जय भवानी, जय जय शिवाजी, स्वराज्य रक्षण्यासाठी सैनिकांनी एक हो जाती, स्वराज्य रक्षण्यासाठी सैनिकांनी एक हो जाती. हे गुण भगवान लोहाटी हे भूल भगवा तो हाती राज्य करण्यासाठी. आई शिवाई आई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो. अरे दैवत छत्रपती जय जय भवानी, जय जय शिवाजी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती पुरंदर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की. छत्रपतीचं नाव घेतल्यावर त्यांच्या मुखातून जय नाही निघालं, त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. काय अवघड आहे बाबा. प्रेमाने सांगते रे, जाणीव ठेवा मायबापाची, जे आपल्यासाठी गेले त्यांची आणि देवाची. कारण तेवढेच आपले मायबाप देवाने संत जर सोडलं तर आपलं कुणी सुद्धा, बाकी सगळे स्वार्थी आहेत. सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही दादा. पण कशाला यांच्यावर विश्वास ठेवताय. मग प्रेम करा पण तसं करा, निस्वार्थी करा. मग माझ्या तुकोबारायांनी सांगितलं देवा, कारण तुझ्या नामात एवढी ताकद आहे ना देवा, तू जर आमच्यावर प्रेम केलंस ना, अरे आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, हमारा बाल न बाका हो अगर हरी साथ हो. तर तो सोबत आहे ना, तर कोणी हातही लावू शकत नाही. फक्त तो सोबत असला पाहिजे. आणि तो सोबत असावा असं वाटत असेल ना, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. फार ताकद आहे महाराज देवाच्या नामात. हरी उच्चारणी जातील लयासी नामसंकीर्तन चढतील पापे, घेता नाम विठोबाचे गुण गाईन. देवाच्या नामात एवढी ताकद आहे ना. अमृता पुढे पुढे नाम तुझे. काय देवाचं नाव आहे बाबा, काय देवाचं नाव तुम्हाला काय सांगावं. त्याला एकदा भजून तर बघा. सांगू तो तुमची भजारे नाही तरी गेला. आणि एकदा त्याला भजलं ना, भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वभात चित्त रंजन सदैव नंद
भजे व्रजेकमण्डनं समस्त पाप खंडनं. काय ताकद आहे महाराज, सगळं पाप नाहीच होत. आणि सगळं तरले तरती हा नामधारकाचा सगळं तरतो. राम नामाची दगड तरली. खरं आहे का? खरं आहे का? मला नाही माहित, तुम्ही सांगा खरं आहे. ही बातमी रावणाला कळली. रावणाचेही भक्त होते, अजून बी आहेत, मेले नाही, अजून आहेत. तुम्हाला काय वाटतं मेले वय मेले कोण नाही? आणि रावणाच्या भक्ताकडे आपण बघायचं, आपण आपलं कर्म करत राहायचं. कारण माणूस कर्माने बांधलेला आहे, कर्म करावंच लागणार. अदस्य मुलाने संत कर्मानुबंधिनी, माणूस कर्माने बांधलेला आहे. माणसाच्या हातात एवढंच आहे, या संसार सागरात तरायचं आहे ना, ते श्यामम समुद्र मृत्यू संसार सागरात भावनी चिरात भरतमय विश्वचित कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, हे दिसतायत ते तुझी आहेत पण तुझे नाहीत. दिसतायत ती तुझी आहेत पण ह्यांचं जर ऐकलं तर मेल्याशिवाय, आणि माझं नाही ऐकलं तर जिवंत राहणार. मग तरायचं असेल तर माझं काय ऐकायचं? काय ऐकू नका. संतांची संगती मनोमार्ग 11वा श्रीपती महाराज. संतांची संगत करा, देव लवकर जवळ येईल. मग एवढंच ऐकायचं, त्याचं नाम घ्या महाराज. म्हणून सांगते लोकांचं ऐकायचं तर संतांचं ऐका. लोकांचं काय करून बसले महाराज. 2-4 बेडकं होती. बेडकं काय होती? बेडकं. त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. लोक म्हणली बेडू काय तू? बेडू लाज वाटते का तुझ्या जीवाला? आणि बेडू काय तू पर्वत चढतो? अक्कल आहे का तुला? बेडकांची जिद्द होती, चढायचंच. चढायला सुरुवात केली. खालच्यानं सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जाएगा. धीर सुटला, पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं. पडल्यावर लय वाईट वाटतं मला. ते पडले, त्याला अजून वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा. गिर गया तो बहुत लग जाएगा. मग वरच्यांनी विचार केला, लय लागून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पाडावं, कमी लागून. सगळेच पडले. पण एक बेडू पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, एवढा वडला, एवढा ताणला, तर ह्या वर कसं काय गेला? बसलेले आई बापावर. जी बेडू टोकावर गेला ती कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाएगा. त्याला असं वाटायचं, हे हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जाएगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही, जीवनात प्रगती होत. वरडू द्या, काही फरक पडत. इंगळे बाबाच्या कीर्तनातला एक विनोद आहे. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. कुठं आलं? भारतात. मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं, काय रा कुत्र्या? म्हणजे ते पुढचं कुत्रूच होतं. मग त्यांनी विचारलं, का रे बाबा अमेरिका सोडून भारतात कशाला आला? ती म्हणला, जे भारतात आहे ते कुठंच नाही. ते म्हणला, काय आहे भारतात? म्हणला, इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे. जाऊ द्यात दादा, फरक पडत. फरक कुठल्या गोष्टीचा पाडून घ्यायचा. आपलं चुकलंय मान्य करा, उघडीटपणा करू नका. चुकलंय मान्य करा, उघडीटपणा करू नका. नाही चुकलं खचू नका. कारण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. जर आपण योग्य आहेत, आपली नीतिमत्ता, आपला दृष्टिकोन, आपलं चारित्र्य योग्य आहे, तर काळजी करायची नाही. फक्त काळजी एकच गोष्टी करायची, आपल्याकडे जर माज आला तर टिकणार नाही, आणि खचून गेला तर कोणी चलू देणार नाही. मग श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरीबी आली तर लाजायचं नाही. ठेवीला आणून ते तैसेची चित्ती असू द्यावे. हां, महाराज जसं आहे तसं आई या भोगाशी असावे. फक्त सादर राहायचं, लपायचं. लपला तर अवघड होईल दादा, सादर राहा. मग सांगते ऐक. रावणाचे भक्त रावणाला म्हणाले, राम राम काय करता? रावण काय कमी? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,15,000 नातो, तिथेच कुठे देवबंदी घाण्यात अख्खी लंका सोन्याची नमक राहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला असे रावण. अरे रामाचा दगड पाण्यात तरला, यात काय नवले? रावण नावाचा स्व करला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगड घेतला, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. रावण नावाचा दगड तरला का बुडला? तरला का बुडला? तरला का बुडला? माता मावल्या, तरला का बुडला? तरला का बुडला? तरला का बुडला? रावण नावाचा दगड बुडला. दादा, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणता एक तर तू महाराज नाही तर आम्ही माणसं. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली, त्याचा दगड जर तरत असेल
तर माळा घालून फायदा तरला पाहिजे का? प्रॅक्टिकली विचार करा, तरला पाहिजे का? तरला. रावणाची बायको म्हणली का हो तुम्ही किती चालीचं फक्त मलाच माहिती, म्हणजे ठाईचं का उडत्यासाठीचं. तुम्ही इतक्या गुणाचा असताना तुमचा दगड कस काय चालला? रावण म्हणणं ऐक तुला म्हणून सांगतो. तर माणसं म्हणतील फक्त तिला सांगितलं तर हिला मला कळलं. मी तिथंच होते कोपऱ्यात, ऐकत जा फक्त, नाही ना काही विचार करीत जाऊ. रावणाची बाईक म्हणली कसं काय? रावण म्हणलं ऐक, दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड पाण्यात पडला खरंय, पण दगड करला त्याचं कारण आहे. दगडावर रावण नाव टाकलं, दगड मुखासमोर घेतला आणि दगडाला म्हटलो तुझा नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड करला. दादा विचार कर, आता रामाच्या शक्तीने जर रावण नावाचा दगड पाण्यात तरत असेल तर रामाच्या नावानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? तर तो दादा कधी तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी